ते वैष्णव पिंगुळकर याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। जाऊया सामन्याकडे। या स्पर्धेतील पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय स्वामी समर्थ सावंतवाडी विपक्ष कुडाळ सुवर्णकार या दोन संघाच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळतोय। नाणेफेकीचा कौल लागतोय कुडाळ संघाच्या बाजूने। कुडाळ संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारतोय। गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं आहे सावंतवाडी स्वामी समर्थ क्रिकेट संघाला। पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला आहे। दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू षटकातील होता। तिसरा चेंडूवर हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केला। एकेरी धावेसाठी 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते आहे। सांघिक धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 5-3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त। स्ट्रायकिंग एंडला आलेला फलंदाज तेजस आणि साहिल साहिल नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला। गोलंदाजी मार्कवर गोलंदाजा जयू मडगावकर पाहायला मिळतोय। संघाच्या संघनायकाने पहिलं षटक जयूच्या हातात सुपूर्त केलेला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र वापसी केली आहे जयूने। सुरेख चेंडू, त्यानंतरचे 2 चेंडू षटकातील असेल। पुढचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न। चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल घेण्याची संधी हुकली गेली आहे मैदानामध्ये। एक ज्या ठिकाणी फलंदाज बाद झाला होता त्या ठिकाणी मात्र निश्चितपणे दुहेरी धाव मैदानामध्ये निघतायत। 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली जाते। धावफलकावर 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। षटकारी पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न। पुन्हा एकदा पॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही। बाकीचे सुपरस्कार पूर्ण करतो यष्टरक्षक। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता। 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त। सांघिक धावसंख्या धावफलकावर 7 धावा। षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनून राहावं लागेल। चेंडू चाललाय सीमारेषा पार। एक दमदार आणि ब्रँडेड चौकारासाठी संदीप आर्ट ज्वेलरी चौकार पाहायला मिळतोय या षटकाच्या सांगता करणाऱ्या चेंडूवर। आणि या चौकारांनिशी मात्र पहिल्या षटकाचा अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ झालाय समाप्त। सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 11 धावा। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पार्थ मालवणकर आपल्याला पाहायला मिळेल, ज्या पार्थने या स्पर्धेमध्ये आपली पहिली हॅट्रिक साजरी केली होती सकाळच्या सत्रामध्ये। सकाळचं सत्र ज्या गोलंदाजाने गाजवलं तोच पार्थ नावाचा गोलंदाज, युवा गोलंदाज। गोलंदाजी मार्कवर सज्ज। पहिल्याचा चेंडू, झेल घेण्याची संधी, एक हाती झेल घेण्याची संधी होती, संधी हुकली गेली मात्र डीप वाईड डिश लॉंग ऑन द रिझनला बाळा मडगावकर चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय। एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते। 12 धावा धावफलकावर। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ आपल्याला पाहायला मिळेल। षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव खर्च करतोय गोलंदाज। क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल करताना दिसतोय संघाचा कप्तान, अनुभवाने भरलेला कप्तान बाळा मडगावकर आपल्याला पाहायला मिळेल। षटके पुढचा चेंडू, फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता। निश्चितपणे मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाचा मानस झाला होता। बॅटची कडा घेतोय चेंडू। यष्टरक्षक थोडासा बीट होतोय। पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय बायचा, आणि बायच्या स्वरूपात मात्र चेंडू चाललाय 4 धावांसाठी। बायच्या स्वरूपात या 4 धावा, आणि या 4 धावेने मात्र सांघिक धावसंख्या वधारली गेली आहे। 16 धावा धावफलकावर। निश्चितपणे क्षेत्ररक्षकाला हा चेंडू अडवायचा होता मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, परिणामी 4 धावांची लहर मैदानामध्ये। 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त। 16 धावा धावफलकावर।
षटकार पुढचा चेंडू निश्चितपणे मोठा फटका खेळण्यासाठी झालेला फलंदाजाचा मानस. रनआउटची संधी पंचांकडे अपील केल्या जाते, मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचला जात एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 वधारते. 17 धावा धाव फलकावर एबी डिव्हिलियर्सचा जर्सी क्रमांक 17. त्यात 17चा खतरा कोणत्या संघासाठी असेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पार्थ पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आहे मैदानात. तेजस आणि त्याच्या साथीला साहिल नावाचा फलंदाज असेल मैदानामध्ये. तेजस पिंगुळकर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याचा संघ साथीदार साहिल. ही जोडी सलामीची जोडी आहे, बिन्नीची जोडी आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे 2 चौकार पाहायला मिळाले होते, मात्र या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पारची आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र निश्चितपणे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेल्या चेंडूचा प्रवास जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत फक्त एकेरी धाव. आणि या एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या 1 वधारली जाते. एबी डिव्हिलियर्सच्या जर्सी क्रमांकावरून सांघिक धावसंख्या वधारली जाते आहे विराट कोहलीच्या जर्सी क्रमांकावर. 18 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पारची पाहायला मिळाली आहे. बायच्या स्वरूपात 4 धावा निघाल्या, मात्र त्यानंतर मात्र सुरेख वापसी या गोलंदाजाने मैदानामध्ये केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. शॉर्ट टर्म पुल या मैदानावर. पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. 6 धावा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. आणि या षटकारनेशी मात्र सांघिक धावसंख्येला एक वेगळा आकार, सांघिक धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू. यावेळी मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. WIDE वाईडचा. वाईडच्या स्वरूपात दंडात्मक कारवाई केली जाते. गोलंदाजाला अतिरिक्त 1 धाव आणि अतिरिक्त 1 धावामुळे 25 धावा धाव फलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कुडाळचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने सावंतवाडीचा संघ. यावेळी मात्र अंतरिम चेंडू. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, वापसी करणारी गोलंदाजी. फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावेमुळे मात्र 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या सांगते अखेरीस कुडाळ सुवर्णकार संघ मैदानामध्ये जमवतोय. 12 चेंडूच्या सांगते अखेरीस 26 धावा. (26) हॅलो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा मडगावकर पाहायला मिळतोय. संघाचा सरसेनापती आहे मैदानामध्ये आणि पहिल्याच चेंडूवर निश्चितपणे आपल्या संघाला ब्रेक थ्रू लावण्यामध्ये यश प्राप्त करून देतोय. पहिला गडी गाद होतोय, पहिला पतंग उडतोय, पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. सावीर आलेला फलंदाज साहिल तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. साहिल बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 26 धावा.
पहिल्याचा चेंडूवर बाळा मडगावकर पहिला गडी बाद करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील असेल दुसरा चेंडू आणि या दुसरा चेंडू सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला वळसा घेणारा चेंडू. फलंदाज हितेशला टाटा गुड बाय करतोय. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. फलंदाज रितेश थोडासा फंबल झाला या चेंडूवर, परिणामी निर्धाव चेंडूची झाली सांगता. पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा निघाल्या, मात्र त्यानंतर मात्र वापसी करणारी गोलंदाजी, या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरणारी ही गोलंदाजी. षटकातील तिसरा चेंडू सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू. फलंदाज रितेशला पुन्हा एकदा जोपर्यंत चेंडू समजतोय तोपर्यंत मात्र यष्टीरक्षक आपले सोपस्कार पूर्ण करतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 26 धावा. मोठे फटके पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाले होते, मात्र त्यानंतर मैदानामध्ये अनुभव काय असतो हा मात्र बाळा मडगावकर दाखवून देतोय. षटके पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. आल्या पावली मात्र 0 या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन रितेश परततोय. बॅक टू द पवेलियन. यस डीजे. सर्व खेळाडू, सर्व रसिक प्रेक्षक सर्वांना विनंती आहे की भोजन व्यवस्था या ठिकाणी, सर्व महिला वर्ग या सर्वांना विनंती आहे की भोजन व्यवस्था या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 चा रणसंग्राम आपण अनुभवतोय या मैदानावर. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रियांक मोंडकर पावलं टाकताना दिसतोय स्ट्रायकिंग एंडला. षटकार पुढचा चेंडू निश्चितपणे टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू होता. फलंदाजाला जोपर्यंत हा चेंडू समजतोय तोपर्यंत मात्र चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. का मला या संघाचा संघनायक म्हणून संबोधलं जातं. निश्चितपणे आपल्या अनुभवाला साजेशी गोलंदाजी बाळा मडगावकर आज मैदानामध्ये करताना दिसतोय. 5 चेंडू निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूमध्ये 2 महत्वपूर्ण हादरे समोरच्या संघाला दिले आहेत. पुढे सरसात मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिली धाव तर पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न असेल काय. जोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय तोपर्यंत मात्र सरळ फेकी बाळा मडगावकरच्या हातामध्ये येऊन चेंडू स्थिरावला जातोय. परिणामी फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावेमुळे मात्र षटकाची होते सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 27 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबाजी पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 27 धावा धाव फलकावर. 2 षटकामध्ये हाबी ठरलेला कुठेतरी कुडाळच्या संघावर मात्र सावंतवाडीचा संघ या षटकामध्ये हाबी ठरताना दिसतोय. मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो, कारण बाळा मडगावकरने या मैदानामध्ये केलेली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मी करणार या हेतूने मात्र बाबाजी नावाचा गोलंदाजी मार्ग सज्ज. षटकातील पहिल्याच चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. बाळा मडगावकर चेंडूवर येतोय. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण मैदानावर पाहायला मिळतंय. पंचांकडे अपील केलं जात आहे आणि पंचांचं एक बोट जात आहे आकाशाच्या दिशेने वर. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला परतावं लागेल माघारी. अजून एक विकेटचं होतंय पतन. अजून एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला डकआउटच्या दिशेने.
न्यू बॅटर मैदानामध्ये पावले टाकताना दिसतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला सिंधूर आणि स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रियांक नावाचा फलंदाज. प्रियांकचा पहिला फटका सुरेख फटका पाहायला मिळाला होता. मात्र या वयातही बाळा मडगावकर यांचं सुरेख क्षेत्ररक्षण या मैदानावर पाहायला मिळालं. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, युवा खेळाडूंना लाजवेल असं क्षेत्ररक्षण या मैदानावर पाहायला मिळालं. परिणामी मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज तेजस्वी वर्णी लागली डकआउटच्या दिशेने. षटकार पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि थोडासा आत्मविश्वास कुठेतरी अंगलटी येताना दिसला. परिणामी एकेरी धाव आणि या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली जाते. 29 धावा धाव फलकावर. 2 चेंडूच्या खेळाची झाली आहे सांगता. नाही, 2 दिले. सिंधूर लवेकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सिंधूरच्या बॅटमधनं इनसाइड आउटचा देखणा फटका पाहायला मिळतोय. परिणामी फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 30 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. एक वेळ वाटलं होतं की हा संघ कुडाचा संघ 50 ते 55 धावा या मैदानावर आरामात जमवेल. मात्र दुसऱ्या बाजूने सुरेख गोलंदाजी बाळाने मैदानावर केली. टर्निंग पॉईंट मॅचचा ठरला तो आणि त्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटवर येताना दिसतोय कुठेतरी कुडाचा संघ. मात्र अंतरिम 3 चेंडूंचा खेळ आहे बाकी आणि या अंतरिम 3 चेंडूवर निश्चितपणे मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बाळा मडगावकर याच्या हातातून हा चेंडू निसटला आणि निश्चितपणे असं चित्र मैदानावर फार कमी वेळा पाहायला मिळतं. कारण बाळा मडगावकर म्हणजे सेफ हँड मानला जातो, संघाचा आधारस्तंभ मानला जातो आणि फार कमी वेळा हे चित्र मैदानावर पाहायला मिळालं. परिणामी दुहेरी धाव आणि या दुहेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 32 धावा. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला उडावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय आणि यावेळी मात्र फलंदाज प्रियांकला मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. डकआउटच्या दिशेने अजून एक गड्याचं होतंय पतन. अजून एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पवेलियन. पाच चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावली गेली आहे 32 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये अंतरिम चेंडूचा सामना करण्यासाठी महेश नावाचा फलंदाज असेल. स्ट्रायकिंग एंडला सज्ज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबाजी. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी बाबाजीची पाहायला मिळाली आहे. 32 धावा धावफलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू असेल बाकी आणि या अंतरिम चेंडूवर हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करतोय फलंदाज. पहिली धाव तर पूर्ण. दुसरा धावेचा झालेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. परिणामी ज्या ठिकाणी एकेरी धाव होती त्या ठिकाणी मात्र दुहेरी धाव आणि या दुहेरी धावेमुळे मात्र षटकाची होते सांगता. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 24 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 34 धावा. 35 धावांची असेल आवश्यकता. स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघाला. स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघ 24 चेंडू 35 धावा. कशा प्रकारे हे आव्हान पार पाडणार यशस्वी ठरतोय सावंतवाडीचा क्रिकेट संघ की दुसऱ्या बाजूने मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजीचा घेतलेला निर्णय. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरेख फलंदाजी, मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये फलंदाजांना बांधून ठेवणारी सावंतवाडी संघाची गोलंदाजी या मैदानावर हवी ठरताना दिसते. सामना ऑन असेल दोन्ही संघांसाठी. 50-50% दोन्ही संघांच्या बाजूने सामना असेल. कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकेल ही मात्र येणारा वेळ, येणारा काळ ठरवणार.
सावंतवाडी संघ आपली सलामीची जोडी कृपया मैदानामध्ये पाठवा. कुडा संघ विनंती होते आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पावलं टाकताना दिसते. आशू काय रे दमलास? चोवीस चेंडू 35 धावांची आहे आवश्यकता. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंच अजित कानडे यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. दुपारचं रणरणतं ऊन आणि या उन्हात चालू असणारा हाय व्होल्टेज सामना कुडाळ विरुद्ध सावंतवाडी असा सामना मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुडाळ संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 34 धावा जमावल्या आहेत. 35 धावांचं आव्हान आणि 35 धावांचं आव्हान पार करण्याच्या दृष्टिकोनातून सावंतवाडी संघाची सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला संघाचा सरसेनापती बाळा मडगावकर, स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याचा संघ साथीदार अभिजित पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश. सामन्याला होते सुरुवात. षटकातील असेल पहिलाच चेंडू आणि या पहिल्याच चेंडूवर क्रिकेटच्या सांकेतिक परिभाषेत बांधा तो चांदा तू बांधा या नावाने संबोधला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त एक धाव आणि या अतिरिक्त एका धावमुळे सांघिक धावसंख्या श्री गणेशा होतोय. सांघिक धावसंख्येचा 1 अशी धावसंख्या धाव फलकावर. पुढचा चेंडू यावेळी मात्र घुटना टेक तमाशा देख स्वीपचा देखणा फटका पाहायला मिळतोय. बाळा मडगावकरच्या बॅट बंद. संदीप आर्ट ज्वेलरी ब्रँडेड चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट करतोय बाळा नावाचा फलंदाज. निश्चितपणे संघाचा सरसेनापती. टेनिस बॉल क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या मागे आहे. मैदानामध्ये आज कार्य करायचं आहे. 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र सुरेख चेंडू. तेवढ्याच सुरेख पद्धतीने चेंडू तटवून काढतोय. एकेरी धाव आणि या एकेरी धावेमुळे 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 6 धावा.
2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 6 धावा. पंच टायमिंग कडे लक्ष द्यायचं आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्पिअर करण्यासाठी झालेला प्रयत्न एक साधा सोपा लॉलीपॉप झेल देऊन यावेळी मात्र अभिजित नावाचा फलंदाज परततोय तंबूच्या आसऱ्याला. पहिला हादरा बसतोय स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 6 धावा धावफलकावर. तू सांग ना. बॅट्समन नेम. न्यू बॅटर मैदानामध्ये अरुण चिंदरकर नावाचा फलंदाज पावलं टाकताना दिसतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 6 धावा धावफलकावर. सुरेख पद्धतीचा झेल मैदानावर पाहायला मिळाला. अभिजित नावाचा फलंदाज 0 या धावसंख्येचे बॅग डोक्यावर घेऊन मैदानाच्या बाहेर परतला. अरुण नावाचा फलंदाज यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केला आहे. एकेरी धावेसाठी 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली जाते. 7 धावा धावफलकावर. आठवड्याचे वार 7, इंद्रधनुमध्ये रंग 7, लग्नाचे फेरे सुद्धा असतात 7. त्याच 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने मात्र निश्चितपणे टिचून गोलंदाजी करावी लागेल. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक रितेश नावाचा गोलंदाज. आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी, एक चौकार, मात्र त्यानंतर वापसी केली आहे गोलंदाजाने. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू असेल बाकी. आणि या अंतरिम चेंडूवर पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. चेंडू पाहायला मिळालाय अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव. आणि या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 8 धावा धावफलकावर. 35 धावांचा करायचा आहे पाठलाग. पुन्हा एकदा स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकेरी धावेवर समाधान मानतायत दोन फलंदाज. एकेरी धावेमुळे पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रियांक पाहायला मिळेल. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचा षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रियांक.
षटकातील पहिलाच चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका बाळाच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. एकेरी धावेसाठी एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या मात्र वधारली जाते. दुहेरी अंकात धावसंख्या स्थिरावली जाते. 10 धावा धावफलकावर. अरुण नावाचा फलंदाज यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. न्यू बॅटर मैदानामध्ये अरुण. अभिजित मात्र 0 धावसंख्येचे बॅग डोक्यावर घेऊन मैदानाच्या बाहेर परतला. मात्र दुसऱ्या बाजूने अरुण नावाचा फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर मात्र अरुण स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय प्रियांक नावाचा गोलंदाज. मोठा फटका यावेळी पाहायला मिळतोय. अरुणच्या बॅट बंद चेंडूला उडवलाय. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकात पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका. यावेळी मात्र फटका फसलाय. धोक्याची घंटा वाजली आहे. फलंदाज अरुणची पावलं वळतील डकआउटच्या दिशेने. यापूर्वीच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र निश्चितपणे ताकद थोडीशी कमी पडली या फटक्यामध्ये. परिणामी अरुणला परतावं लागतंय बॅक टू द पवेलियन. एक दमदार षटकार अरुणच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र वैयक्तिक 7 या धावसंख्येवर अरुण परततोय बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 16 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. सांघिक धावसंख्या 2 बाद 16. षटकातील पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने स्टीअर केलं. न्यू बॅटर मैदानामध्ये बाबाजी नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. एकेरी धाव घेण्यात धन्यता मानतोय आणि या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 17चा खतरा कोणत्या संघासाठी? एका बाजूला मात्र प्रियांक नावाचा गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूने मात्र संघाचा सरसेनापती स्वामी समर्थ सावंतवाडी संघाचा सरसेनापती आहे स्ट्रायकिंग एंड सज्ज बाळा मडगावकर. क्षमता असणारा फलंदाज. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या मैदानामध्ये आहे आणि तोच अनुभव गोलंदाजी करताना बाळाने मैदानामध्ये दाखवून दिला आहे. या सामन्यामध्ये सुद्धा तीच फलंदाजीची अपेक्षा आणि त्याच अपेक्षांचं ओझं घेऊन हा खेळाडू मैदानामध्ये आहे. अनुभव काय असतो हे मैदानामध्ये बाळाने दाखवून दिला आहे. अनुभव कोणत्या बाजारात विकत मिळत नाही. मैदानामध्ये कष्ट करावे लागतात. मैदानामध्ये घाम गाळावा लागतो. मैदानामध्ये मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत तेच कष्ट बाळा मडगावकरच्या पाठीशी आहेत. तोच बराचसा अनुभव मैदानामध्ये घेऊन बाळा असेल स्ट्रायकिंग एंडला सज्ज. सांघिक धावसंख्या 17 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रियांक नावाचा गोलंदाज असेल सज्ज. षटकार पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 बाउन्स. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं. फक्त एकेरी धाव. डीप वाईड डिश लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूचा प्रवास आणि एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या वधारली गेली. 18 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 18 धावा. हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलं गेलं. निश्चितपणे फक्त दिशा दाखवली गेली. चेंडूच्या वेगाचा वापर मैदानामध्ये केला गेला आणि चेंडूला पाठवलं यावेळी मात्र चौकारासाठी आणि या चौकारानिशी मात्र सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 22 धावा धावफलकावर.
पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय वाईडचा आणि बायच्या स्वरूपात हा चौकार निघतोय. तब्बल 5 धावा निघतायत आणि या 5 धाव्यांनी मात्र गणित बदलली जात आहेत, समीकरण बदलली जात आहेत. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 27 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिंधूर आणि सिंधूरचा पहिलाचा चेंडू वाईड चेंडू आणि त्या वाईड चेंडूवर निघतायत 5 धावा. सिंधूरच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र बाळा मडगावकरच्या बॅट मधनं घुटना टेक तमाशा देक चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि सिंधूरने मात्र कुडाळ संघाच्या आशा सगळ्या केल्या आहेत अंधूर. सांघिक धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 32 धावा 33 धावा. फक्त 2 धावांची आहे आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. फक्त एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि एका चेंडूमध्ये तब्बल 11 धावा निघतायत. 2 धावांची आहे आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला संघाचा सरसेनापती बाळा मडगावकर आणि बाळाला काही करायची आवश्यकता नाही आहे. मैदानामध्ये कार्य करतोय सिंधूर. सावंतवाडी संघाच्या बाजूने मात्र हे कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. अतिरिक्त 1 धाव आणि अतिरिक्त 1 धावामुळे सामना अतिशय बरोबरी देऊन पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावर. 1 धावेची आहे आवश्यकता. औपचारिकता बाकी आहे मैदानामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. आणि या सामन्यामध्ये मात्र निश्चितपणे MS धोनी स्टाईल मध्ये हा सामना मात्र विजयी करतोय बाळा मडगावकर. संदीप आर्ट ज्वेलरी ब्रँडेड षटकार आणि या षटकारानिशी मात्र या सामन्यामध्ये विजय संपादन करताना दिसतोय स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघ. सुरेख फलंदाजी बाळाची, सुरेख गोलंदाजी बाळाची मैदानामध्ये अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सावंतवाडी संघ आपला दुसरा विजय संपादन करताना पाहायला मिळाला. यानंतर सामना होतोय सुवर्णकार वेंगुर्ला विपक्ष सुवर्णकार मालवण. दोन्ही संघ कर्णधार या ठिकाणी या. मालवण वेंगुर्ला या ठिकाणी